नमस्कार. आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आम्ही सगळ्या महाराष्ट्रभर वास्तू व्हिजिटच्या निमित्तानं फिरत असतो. घराच्या उंबऱ्यावरती, मग ते साधं घर असेल अगर बंगला असेल, प्लास्टिकची लक्ष्मीची 2 पावले या बाजूला 2 पावले या बाजूला चिकटवलेली असतात. त्याच्यानंतर आतमध्ये फरशीवरती म्हणजे उंबरा ओलांडून आत गेल्यानंतर फरशीवरती एक पिवळं पाऊल, एक लाल पाऊल, एक पिवळं, एक लाल, एक पिवळं, एक लाल अशी पाऊलं प्लॅस्टिकची स्टिकर म्हणावे त्याला, ते चिकटवत नेलेले असतात आतमध्ये. याच्यामागं भक्त लोकांची अशी भावना असते की माता लक्ष्मीची ही पावलं आहेत, माझ्या घरात माता लक्ष्मीची पावलं उमटावीत आणि माता लक्ष्मी माझ्या घरात या पावलाच्या रूपानं प्रवेश करावी, हा त्याच्या मागचा उद्देश असतो. परंतु मित्र हो, हा प्रयोग आपल्या घरी करू नका. शक्यतो उंबऱ्याच्या एका बाजूला इकडच्या म्हणजे उजव्या बाजूला एक आणि डाव्या बाजूला एक अशा पद्धतीनं तुम्ही पावलं लक्ष्मीची चिकटवू शकता. परंतु बऱ्यापैकी ही पावलं प्लॅस्टिकची नसून इतर धातूची असणं गरजेचं आहे. जसं की तांबा असेल, ॲल्युमिनियम असेल, तर इतर कोणत्याही धातूचं त्याच्या ठिकाणी पावलं तुम्ही चिकटवू शकता. कारण का, प्लॅस्टिक हा धातू मानला जात नाही आणि प्लॅस्टिकला आध्यात्मिक काहीही महत्त्व नाही. त्यामुळे प्लॅस्टिकची पावलं चिकटवून आपण जे साध्य करणार आहोत ते साध्य होणार नाही. त्यापेक्षा तुम्ही तांब्याच्या पट्टीवर पावलं छापून आणा किंवा तयार पावलंही काही ठिकाणी मिळतात. ती तयार पावलं घेऊन या आणि एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला असं चिकटवून ठेवा. त्याच्यानंतर आतमध्ये जाताना जे आपण तांबडी पिवळी अशी पावलं चिकटवलेली असतात, तर ती पावलं आतमध्ये जाताना चिकटवू नका. आता होतं आहे काय, तर तुम्ही घरातून ज्या वेळेला आत बाहेर करत असता त्यावेळेला न जाणतेपणी तुमचीच पावलं त्या पावलांवरती पडत असतात. काही बंगल्यामध्ये तर चप्पल घालून चालायची पद्धत आहे. आता चप्पल घालून आपण लक्ष्मीच्या पावलावर पाऊल देत असतो, लक्ष्मीच्या पावलाला तुडवत असतो आपण. न जाणतेपणे होत असतात ह्या क्रिया, परंतु तरीसुद्धा न जाणतेपणे जरी झाली तरी ती चूकच आहे आणि लक्ष्मीच्या पावलावर आपण पाऊल ठेवायचं नसतं. त्यामुळं लक्ष्मीची पावलं इथं लावायची नाहीत. उंबऱ्यापासून आतमध्ये येणाऱ्या लक्ष्मीची पावलं लावायची नाहीत. याच्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी लक्ष्मीची स्थिरता झाल्याचं जाणवून येईल आणि आत्मिक समाधान मिळेल. लक्ष्मीला आपल्याकडून कुठल्याही पद्धतीची इजा पोहोचत नाही. भेटूया नवीन माहितीसह नवीन भागामध्ये. तोपर्यंत श्रीराम.